प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 20 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर आपण काल बघितलं होतं की अद्वैत कलाच्या पायाला तो मलम लावून देत असतो. कला म्हणत असते, अरे राहू दे बाबा, मी स्प्रे मारलाय, त्याच्यावरती झोंबेल ना मला. अद्वैत म्हणतो, नाही 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 झोंबणार. पण कलाला खरंच ते झोंबत असतं. ती म्हणत असते की हळू हळू लाव जरा. अद्वैत म्हणतो, हो बाई, हळूच करतोय मी. कला अद्वैतकडनं सेवा मस्त एन्जॉय करून घेत असते. इकडे या कलाच्या आई आहेत संगीताताई, त्या घराची आवरसावर करत असतात आणि या तिघींचे फोटो म्हणजे फोटो आहे तिथे फोटो फ्रेम त्या स्वच्छ करत असतात. तेव्हा काजू येते आणि म्हणते, अगं आई, मी निघाली आहे आणि काल बोलायचंच राहिलं तुला, म्हणजे कलाताई घराबाहेर गेली त्याचं काही कारण कळलं का तुला? मग आता या संगीताताई म्हणतात, नाही न गं काजे, ती बोलली फोन करते पण फोन बी केला नाही. अशी का वागत असते कोणाच ठाऊक. मला तर असं वाटतंय तिच्या अशा वागण्यामुळे चांदेकरांच्या घरात काही अडचण होईल. नाही तर आता काजू म्हणते, काय काय बोलताय खरे बाई, तुम्हीच बोलता ना, कला माझी गुणाची आहे, समजूतदार आहे, सगळ्यांना अभिमानाने सांगत असता, मग आता तुम्ही जागेवर पलटी मारताय काय? आता या संगीताताई म्हणतात, अगं पण. आता काजू म्हणते, अगं पण बिन काही नाही, आपली कलाताई कधी चुकीची असूच शकत नाही. त्यावरती आता ही संगीताताई म्हणतात, तुझं बरोबर आहे ग काजे, पण आजकाल ना ती खूपच विचित्र वागतीये. ए काजे, एक काम कर बरं, हे मोबाईलमध्ये ते व्हिडिओ कॉल का काय म्हणता ना, ते व्हिडिओ कॉल म्हणता ना, ते करते का ग? म्हणजे मला जरा तिचा चेहरा दिसेल ना आणि चेहऱ्यावरनं मला कळल तिच्या मनात काय चाललंय. काजे म्हणते, बरोबर आहे, आयडिया चांगली आहे खरे बाई, हे घ्या, लावला फोन मी. आता काजूने व्हिडिओ कॉल लावलेला असतो तेव्हा ही कला अचानक उचलते आणि बाजूचा म्हणजे मागचा कॅमेरा ऑन असतो आणि आता त्या कॅमेऱ्यात कलाच्या आईला दिसतं की अद्वैत कलाच्या पायाला मलम लावतोय आणि आता या गोष्टीचा फायदा अद्वैतने फार भारी घेतलाय. आता कलाची आई म्हणते, अगं ए कले, अगं आता काय पाहिलं मी? आता कला म्हणते, काय पाहिलं आई तू? मग आता अद्वैतला ते ऐकू आलंय बरं का कलाची आई काय बोलते. आता लगेच हा अद्वैत म्हणतो, अगं काय झालंय तुला, खूप लागलंय का? अगं तू चिडलीस का माझ्यावर? काय झालंय तुला? आता मुद्दाम त्रास देतोय बरं का कलाला. काजल हसत असते तिकडनं. कला अद्वैतला शांत बस असं म्हणते. आता कला तिच्या आईशी बोलते तेव्हा तिच्या आई तिला खूप रागवते. आता अद्वैत मुद्दाम म्हणतो मागून, काय झालं खरे, माझं काही चुकलं का? अगं तू चिडलीस का माझ्यावर? आता कला तिच्या आईला म्हणते, अगं आई बोल, तू कशाला फोन केला होतास? आता तिची आई खूप चिडते आणि म्हणते, कले काय चाललंय तुझं? अगं जावई बापू तुझ्या पायाशी बसलेत, तू त्यांच्याकडनं सेवा करून घ्यायलीस, काही वाटतं का तुला? पाहिलं मी आत्ता, जावई बापू तुझ्या पायाशी बसलेत, खोटं बोलू नको हा कले माझ्याशी. आता कला म्हणते, अगं आई तसं काही नाहीये, माझा पाय मुरगळला म्हणून चांदेकर मलम लावून देतोय फक्त माझ्या पायाला. अद्वैत या दोघींचं बोलणं खूप एन्जॉय करत असतो हा. आता त्या कला तिच्या आईला उत्तर देते की तो माझ्या पायाला मलम लावतोय, चांदेकर फक्त मलम लावतोय. आता असं बोलल्यानंतर तिची आई चिडते आणि म्हणते, काय ग कले, काय लावलंय चांदेकर, तुला किती वेळेला सांगितलं मी चांदेकर नको म्हणत जाऊ त्यांना? कला म्हणते, मग काय म्हणू मी त्यांना? आता कलाची आई म्हणते, अगं जावई बापूसनी आवं म्हणायचं किंवा आवं अद्वैतराव किंवा निस्ता अद्वैतराव. त्यापेक्षा एक काम करणं, त्यांनाच विचार की त्यांना काय म्हणलेलं आवडेल. मग कला म्हणते, बरं आत्ताच विचारते ना तुझ्या समोर. आता लगेच कला अद्वैतची मजा घेत म्हणते, काय हो अद्वैतराव, मी तुम्हाला मी सरकार अहो काय म्हणू? कलाची आई म्हणते, चेष्टा नको करू त्यांची, अगं देव माणूस आहेत ते, कशी बोलतेस, कशी वागतेस त्यांच्याशी? अगं प्रेमानं वागत जाव, नवरा आहे ना तुझा. आता कला म्हणते, बरं बाई तू सांगते तसं वागेल, पण तू सांग कशाला फोन केला होतास तू? आता तिची आई म्हणते, तू का अशी वागतेस ना तेच कळत नाहीये, अशी का चिडचिड करतेस तू? असं कथा घर सोडून जातात का पोरी? अगं एवढी समजूतदार आहेस तू आणि अशी काय एवढ्या तेवढ्या कारणावरनं घर सोडून गेली? अद्वैतराव किती चांगले आहेत. आता अद्वैत मनात विचार करतो, बरं झालं, हिला ओरडा मिळतोय, आता हिला असंच ओरडलं पाहिजे म्हणजे कळेल तिला. आता कला म्हणते, आत्ता कळलं मला, मुलीला ना सासरी गेल्यावर फक्त सासरच सांभाळावं लागतं आणि मुलाला मात्र जावई बापू म्हणून डोक्यावर बसवा तुम्ही, मुलीला काय वाटतं त्याचा विचारच नका करू. आता अद्वैत मुद्दाम या दोघींच्या फोनमध्ये बोलतो आणि म्हणतो, अगं काय चिडचिड करतेस तू खरे? अगं तुझ्यासाठी मी किती काय केलं आणि आता पण करतोच आहे ना, बघ तुला लागलंय,
तुला मलम लावून देतोय मी, आता तुझ्यासाठी काय काय करू, तुझ्यासाठी मूर्ती तयार करताना तुझ्या जवळ बसलो होतो मी. आता या कलाच्या आई सगळं ऐकतायत आणि बघतायत. आता कला म्हणते, आई झालं तुझं समाधान, बरं मी आता त्यांच्याशी छान नीट वागेल, तुझा जावई देव माणूस आहे हे कळलंय मला, ठेवू का आता फोन, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आणि आता अद्वैत तिचा पाय जोरात दाबतो आणि चिमटा पण काढतो पायाला. मग आता कला त्याला मारायला हात वर करते आणि अद्वैत म्हणतो, ए बाई नवऱ्याला मारतेस का काय? आणि कला तिचा हात मागे घेते. त्याने का दाबला तिचा पाय मग? असो, इकडे आबा पुस्तक वाचत बसलेले असताना ही नैना त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. आता ही चांगलं वागायचं नाटक करणार आहे बरं का. तर आता ही नैना म्हणते, हे घ्या आबा, नैना म्हणत असते, आबा मी तुमच्यासाठी चहा बनवलाय, तुम्हाला चहा लागतो ना 2 वेळेला, म्हणजे तुम्हाला लागतो तसा आलं किसून चहा टाकलेला आहे मी, घ्या ना. आता आबा तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतात. आता नैनाला कळे ना आबा चहा का घेईना. आता नैना पुन्हा म्हणते, काय झालं आबा, चहा घ्या ना. आबा पुन्हा वरमान करतात आणि त्या चहाच्या कपाला हात लावून बघतात आणि त्यांना बसतो बारीक चटका. मग ते म्हणतात, अच्छा तू खरंच चहा घेऊन आली आहेस होय, मला वाटलं मी सपानच बघायलं. नाही म्हणजे पूर्वी मला असं एकदाच सपान दिसलं होतं की त्यात तू चहा घेऊन आली होतीस आणि त्यातही तू असंच गोड गोड वागत होतीस, म्हणून मला वाटलं की आता मी सपानच आहे. नैना म्हणते, आबा मी खास बनवलाय चहा माझ्या हाताने तुमच्यासाठी आणि तुम्ही असं बोलता मला. आबा म्हणतात, अगं सवय नसली ना की बसतात धक्के, म्हातारा माणसाला धक्के नाही सहन होत बाई. नैना म्हणते, म्हणजे ती मनातल्या मनात बोलते, काय हे आबा नेहमी यांना टोचून बोलायची सवयच आहे मला, म्हणे म्हाताऱ्या माणसांना धक्के सहन होत नाही, म्हातारे माणसं असे इरिटेट करतात तिरप तारप वागून, हे कोण सांगणार यांना. काय विचित्र पोरगी नाही. आता ती रोहिणी तिला तिकडनं खाणाखुणा करत असते आणि जशा जशा या रोहिणीने खाणाखुणा सुरुवात केली आहे करायला, तेव्हा ही नैना त्या आबांना म्हणत असते, असं काय करता आबा, अहो तुम्हाला वाटतं की मला घरातली कामं येत नाही, पण मला सगळी कामं करता येतात बरं, म्हणजे घरातल्या सगळ्या माणसांना खूप प्रेमाने मी खाऊ पिऊ घालू शकते. काय झालं ना आबा, माझं लग्न झाल्यावर मी प्रेग्नेंटच होते, त्यामुळे मला फारसं काही करताच झालं नाही, म्हणून तुमचा ना जरा गैरसमज झालाय. काय ना आबा, म्हणजे मी जर ठरवलं ना तर मी कलापेक्षा खूप चांगल्या गोष्टी करू शकते. आबा आईच्याकडे बघतच राहतात. आता नैना तिच्याकडे बघतीये त्या रोहिणीकडे आणि आबा थोडेसे हसतात. मग आता नैना म्हणते, काय झालं आबा, तुम्ही हसताय का? आबा म्हणतात, काही नाही झालं. नैना म्हणते, मग रात्रीच्या जेवणासाठी तुम्हाला काय हवंय सांगा बरं मला, तुम्ही मला ऑर्डरच देऊन टाका. आता आबा म्हणतात, असं म्हणतेस होय, मग एक काम कर, रात्रीच्या जेवणासाठी खीरच कर ना माझ्यासाठी, गव्हाची खीर कर बरं. आता नैना म्हणते, बरं ठीक आहे चालेल, मी आले. नैनाचा चांगलाच पचका पोपट झालेला आहे. आता ती विचार करते, अरे देवा, हे गव्हाची खीर वगैरे काय. आता ही रोहिणी बाहेर वाटच बघत असते तिची. नैना बाहेर येते हॉलमध्ये आणि रोहिणी बाहेर हॉलमध्ये हिची वाट बघत असते. आणि आता ही विचारते नैना हळूचकून रोहिणीला, काय हे मॉम इन लॉ, गव्हाची खीर वगैरे हे मला नाही जमणार. रोहिणी म्हणते, कसं जमवायचंय काय जमवायचंय तुझं तू बघ, म्हणजे वाटलं तर तुझ्या म्हणजे मिसेस खरेंची मदत घे, त्या कलाची मदत घे, कोणाचीही मदत घे, वाटलं तर म्हणजे व्हिडिओ वगैरे बघ त्याचे, पण तुला काहीही करून आबांना इम्प्रेस करायचे हे लक्षात ठेव. असं बोलून ती निघून जाते. पण आता नैना विचार करते, अरे देवा, काय नाटकं आहेत यार या आबांची, इकडे ही बाई मला काहीतरी फोर्स करणार आणि तिकडे मी त्या आबांना विचारू काय खायचंय काय नाही. आता मला हे काय काय करावं लागणार आहे देवच जाणे. नैनाला कंटाळा आलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आता अद्वैत बघा, कलाला खूप लागेल असं बोलतो. काय ना प्रेक्षकांनो, मालिकेचा हिरो असला, मालिका छान असली तरी जे बोलणं त्यांनी जे दाखवलंय ना ते चुकीचं आहे आणि कलाला ते फार लागलंय. ऍक्च्युली कला यांच्यासाठी बरंच काही करते. ती नकळतपणे घरातली सगळी कामं स्वतः करत असते आणि कोणाला त्रास न होऊ देता. पण आता अद्वैतला या गोष्टीची जाणीव सुद्धा नाहीये. अद्वैत जरा गुरमीतच बोलतो. अद्वैत म्हणतो, काय मग खरे, तुझ्या आईने बघ माझं कसं कौतुक केलं ते, शेवटी काय ना कुठलाही माणूस हा वाईट नसतोच. तेव्हा कला म्हणते, हो बाबा, ते तर बरोबरच बोलतोयस तू, कुठलाच माणूस वाईट नसतोच रे, पण काय ना त्याची चांगुलपणाची डिग्री कमी जास्त होत असते. तुझी डिग्री जरा जास्तीच ढासळली आहे. अद्वैत म्हणतो, म्हणजे काय म्हणायचंय तुला? मग आता कला म्हणते, अरे तुझी वाईट वागणुकीची डिग्री आहे ना ती ढासळली आहे, तुझी चांगुलपणाची डिग्री म्हणजे अगदी उच्च आहे, अगदी अति उच्च आहे. अद्वैत कलाला म्हणतो, आता अति होतंय बरं का तुझं, काय आहे ना माझं ऐक,
तुझ्या मैत्रिणीला ना एक चांगला सल्ला दे. आता कलाला वाटतं हा नेमकं काय खोचक बोलणार आहे, म्हणून ती सहज म्हणते, काय रे, काय सल्ला देऊ? अगं खरे, तुझ्या मैत्रिणीला सांग की योग्यता बघून वागायचं शिक. कधी कधी आपल्या योग्यतेपेक्षा जरा जास्तीच मिळतं आपल्याला. समोरचा माणूस आपल्याला स्वीकारतो, समजून घेतो, त्यापेक्षा जास्ती काय ना. नाही म्हणजे फार अपेक्षा ठेवू नको असं सांग तुझ्या मैत्रिणीला. आणि गरज वाटली तर स्वतःला आरशातही बघ, स्वतःला समजून सांग की आपल्याला आपल्या लायकीपेक्षा जास्ती मिळालं खरे. जशी तुला जाणीव आहे या सगळ्याची, बरोबर आहे ना. आता हा किती लागेल असं बोललाय प्रेक्षकांनो, तुम्हीच सांगा मला. हे बोलणं किती चुकीचं आहे. आणि ते सुद्धा कलासारख्या मुलीला. कला किती कष्टाळू आहे, सगळ्या गोष्टी मेहनतीवर करते. एवढंच नाही तर तिने स्वतः कमवलेले पैसे सुद्धा परत घेतले, ती अद्वैतला दिलेत वापस. मला तर असं वाटतंय की अद्वैतला स्वतःला एकदा आरशात पाहण्याची गरज आहे. इतका गर्व बरा नव्हे असो, पण कलाला हे लागलंय आणि ती याचं प्रत्युत्तर बरोबर देणार आहे अद्वैतला. शेवटी आपण स्त्री आहोत आणि स्त्रीची बाजू घ्यायला काय हरकत आहे असो. तर आता कला त्याला काहीच बोलत नाही, पण आता कला योग्य वेळ आल्यावर त्याला ते उत्तर देणारच आहे. पण आता पुढच्या सीनमध्ये बघा, अद्वैत पलमे तोला आणि पलमे माशा असं म्हणायला हरकत नाहीये. आता ती कला फोडणी देत असते किचनमध्ये आणि आता हा अद्वैत खाली म्हणजे त्या स्वयंपाकघरापाशी उगाचच घिरट्या घालत असतो. त्या कलाला स्वतःकडे अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो, म्हणजे त्याला कलाशी बोलायचंय म्हणून उगाचच आपलं त्या जिन्याला लाता काय मारतोय. आता तिथे टेबलाजवळ येऊन त्या टेबलाजवळचे काटे चमचे हातात घेतोय, पण कलाचं लक्ष सगळं स्वयंपाकात असतं आणि कलानं खूप दुःखी झालेली आहे ॲक्च्युली, आणि तिला राग पण आलेला आहे. हे तिच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय. तुम्हाला जाणवतंय का प्रेक्षकांना? मला कमेंट करून नक्की सांगा हं. तर आता अद्वैतने त्या चमच्याने काट्याने ते बशा त्या प्लेटा सगळं वाजवतोय खडखडखडा, पण तरीसुद्धा कला लक्ष देत नसते आणि मुद्दामच लक्ष देत नसते ती. आता अद्वैत त्या फ्रीजजवळ जातो आणि खुडखुड खुडखुड करायला लागतो. हे अंजूचं लक्षात येतं. शेवटी त्याला पर्यायच राहत नाही तिला आवाज देण्या वाचून. मग म्हणतो, खरे ए खरे. आता कला फोडणी देण्यात व्यस्त असते, ती बघतच नाही त्याच्याकडे मुद्दाम. मग आता अद्वैत मनात विचार करतो, मुद्दाम करते ही, हिला सगळं ऐकू येतंय. पुन्हा आवाज देतो तो, खरे. आता कला म्हणते, काय रे चांदेकर? आता हा म्हणतो, अगं काही नाही, जरा तुझा 1 मिनिट देतेस का मला? 1च मिनिट येतेस का तिकडे बाजूला जरा? आता कला म्हणते, काय काम आहे तुला? आता अद्वैत म्हणतो, प्लीज प्लीज 1च मिनिट. आता ठीक आहे म्हणते कला आणि अंजूजवळ ते चमचा आणि ते फोडणीचं साहित्य देते. कला आता आली आहे बरं का टेबल जवळ. अद्वैत म्हणतो, अगं ते मला काय म्हणायचं होतं खरे की. कला म्हणते, काय बोल ना आता. आता अद्वैत म्हणतो, अगं तू किती काम करतेस ना दिवसभर, अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत, ब्रेकफास्ट टू डिनर, किती कामं असतात. कला म्हणते, मग? आता अद्वैत म्हणतो, अगो नाही, शिवाय मार्केटिंगचं पण काम करते ना तू. गणपतीच्या मूर्ती बनवणं, क्रिएटिव्हिटी काही सोपी नसते ना, मी समजू शकतो अगं. कला म्हणते, बरं मग पुढे काय? आता अद्वैत म्हणतो, शिवाय तुला आपल्या ऑफिसच्या डिझाईनचं टेन्शन असतं. कला म्हणते, हां मग? आता अद्वैत म्हणतो की अगं जेवण झाल्यावर सगळे आवर त्याचं टेन्शन असतं तुला. आता कला म्हणते, ए चांदेकर, तू 1 मिनिट बाजूला ये असं म्हणालास म्हणून मग मी इथे बाजूला आली आहे तुझ्याशी बोलायला. तू सरळ मुद्द्याला हात घालणार आहेस का? कारण मी फोडणी सोडून इथे आली आहे. सरळ मुद्द्यावर येणार आहेस का तू? पटकन बोल, तुला काय बोलायचं ते. तर आता सॉरी या प्रेक्षकांना, मला हसल्याशिवाय रावलं नाही गेलं. या अद्वैतला कशाचं टेन्शन आलंय. तर आता कला खाली झोपते का वर झोपते? आता हा डायरेक्ट म्हणतो, अगं नाही, बोलतो ते काय आहे ना, आता तू खूप थकलेली आहे ना, तर मी काय म्हणत होतो की तू आता डायरेक्ट वर झोपतेस का खाली? नाही म्हणजे मी वाटलं तर तुझं अंथरूण टाकून ठेवतो, म्हणजे मी तसं विचारच करत होतो. वर मी छान तुझं अंथरूण घालून ठेवतो अगदी व्यवस्थित, फक्त तू जरा खाली झोपशील का? कला म्हणते, अच्छा असं बोल ना. नाही म्हणजे गादी वगैरे तू घालून देणार असशील तर मी झोपेल ना खाली. आणि काय ना, घरातली सगळी कामं मी करत असले तरी मला माझी पात्रता माहिती आहे अरे चांदेकर, ती ओळखूनच मी वागत असते घरामध्ये. त्यामुळे सर तुम्ही बेडवर झोपा, हां मी खाली झोपेल. अजून काही हवंय का सर तुम्हाला? आता कला किती डाऊन टू अर्थ आहे बघा ना प्रेक्षकांनो. आता अद्वैत म्हणतो, नाही अजून काही नाही, घाल, कोणाला फोडण्या घालायच्या ते. आता कला म्हणते, काय बोललास? अद्वैत म्हणतो, अगं म्हणजे ती भाजी फोडणी घालत होतेस ना तू, ती घाल, मी वर जाऊन अंथरुणं घालतो. कला म्हणते, अरे आत्ताच कशापासून तू अंथरुणं घालतोयस? अजून स्वयंपाक झालेला नाहीये माझा, अजून जेवणं व्हायची आहेत सगळ्यांची, तू इतक्या लवकर का अंथरुण घालतोय? आता कलाच्या लक्षात येतं, कसं पकडलं चोर. कला म्हणते, अरे अच्छा, म्हणजे मी वर झोपते का कालच्यासारखी का खाली झोपते हे तुला चेक करायचं होतं ना
चांदेकर? आता लगेच हा म्हणतो, अगं नाही 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 नाही, मी तसं काही करत नव्हतो. अगं मी किती तू जेन्युइन वागतेस, मी जनरली तुला सपोर्ट करत होतो ग. तू मी अंथरुणात टाकतो आणि तू डायरेक्टली येऊन झोपून जा. मग कला म्हणते, वा वा चांदेकर, तुला किती काळजी आहे रे माझी. अद्वैत मनात म्हणतो, मी कशाला तुझी काळजी करू. आता कला पण मनात हेच म्हणते, डॅम्बिश कुठला, हा कसली माझी काळजी करतोय. हा टेन्शनमध्ये की मी वर गेल्यावर याच्या गादीवर झोपते का खाली झोपते त्याची सोय करून घेतोय. आता अद्वैत पण मनात सेम विचार करतो, मी कशाला हिचा अंथरूण पांघरून घालेल स्वतःचं स्वतः आल्यावरती. मला काही काळजी बिळजी नाहीची, मला फक्त भीती होती की वर झोपती का खाली झोपती. म्हणजे कलाला अद्वैतच्या मनातलं बरोबर कळतं. प्रेक्षकांनो, कशी मनकवडी आहे बघा कला. आता तर काही नाही, पुढे बघा. म्हणतो कसा हा पठ्ठ्या, ये तू ये, मी अंथरूण घालून ठेवतो आणि चालला जातो वरती. आता इकडे या नैनाची फजिती आहे बरं का. तिने पुन्हा ते बांधलं बाबा ते गठुडं पोटाला आणि आता एरझाऱ्या मारत असते. कला म्हणते, काय ग ताई, काय होतंय तुला, काही त्रास होतोय का, काही हवंय का तुला. नैना म्हणते, नाही मला काही नकोय. मग कला म्हणते, अशा का फेऱ्या मारतेस तू. नैना म्हणते, जा तुझं काम कर ना, मला काही नकोय. कला म्हणते, बरं ठीक आहे, तुला काही हवं असेल तर सांग मला, मी इथेच आहे किचनमध्ये. कला चालली जाते बिचारी तिच्या कामाला. आपलं काम करत राहावं, उगाचच नको त्या ठिकाणी कशाला आगाऊपणा करायचा. मला कलाचं काम फार आवडतं बाबा. आता ही नैना विचार करते, अरे देवा, आता मी त्या गव्हाच्या खिरीची ऑर्डर दिली आहे पण सगळे इथेच आहे आणि ती ऑर्डर आली तर किती वेळ लागतोय या हॉटेलवाल्याला ऑर्डर द्यायला. आता ही ऑर्डर जर या कलासमोर आणि या अंजूसमोर आली तर आता किती वेळ लागणार आहे कोणास ठाऊक. त्या हॉटेलवाल्याला एकदा कॉल करून बघते पण तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज येतो हॉटेलवाल्याचा की ऑर्डर येतीच आहे म्हणून. आता नैनाला वाटतं कला आणि अंजू समोर आहे, आता यांच्यासमोर पार्सल कसं रिसीव्ह करायचं. ती विचार करते, या दोन महामाया इथे असल्यावर मला माझं काम नीट करता येणार नाही. म्हणून आता नैना विचार करते की या दोघींना कटवायचं. मग आता ही लगेच किचनमध्ये जाते आणि म्हणते, अगं कला, काय करतेस तू. तेव्हा कला म्हणते, काय झालं ताई, काय हवंय. नैना म्हणते, अगं आबांनी तुला बोलवलं होतं, मगाशीच बोलले ते, कलाला आवाज दे, पण माझ्या लक्षातच नाही बघ तुला सांगायचं. कला म्हणते, आबांनी. नैना म्हणते, हो जा जा पटकन जा, ते बोलवत आहेत तुला. कला म्हणते, बरं ठीक आहे, येते मी जाऊन. आता कला पुन्हा आबांच्या खोलीत जाते. तर आता ही नैना लगेच तिच्या कामाला लागते. प्रेक्षकांनो, नैना चांगलीच तोंडावर आपटणार आहे, मजा येणार आहे. पण आता आजोबांचा आणि कलाचा संवाद त्यांनी खूप छान दाखवलाय. पुढे बघा. आता कला म्हणते, आजोबा तुम्ही मला बोलवलं होतं का. आता हे आजोबा जप करत असतात. ते म्हणतात, नाही ग कला. का ग, कोण म्हटलं तुला. आता कला म्हणते, नैना ताई म्हणाली मला आजोबांनी तुला बोलवलंय. आजोबा म्हणतात, अगं नाही, गैरसमज झाला असेल तिचा, मी तिलाच बोलवणार होतो, ती माझ्यासाठी गव्हाची खीर करणार होती ना. आता कला म्हणते, काय सांगताय आजोबा, नैना ताई तुमच्यासाठी खीर करणार आहे, तेही गव्हाची. अरे वा, ठीक आहे, मी आवरते बाहेर, जेवायला बसायचंच आहे आता, मी पानं घेते. आजोबा म्हणतात, थांब कला, तुला एक विचारायचं होतं, विचारू का. कला म्हणते, आजोबा परवानगी कसली घेताय माझी, विचारा ना. आता आबा म्हणतात, बेटा झाल्या प्रकारानंतर तुमच्या दोघांमध्ये काही बोलणं झालंय का. आता कला काहीच बोलत नाही, थोड्या वेळ शांत बसते आणि म्हणते, आजोबा अजून तसं काही बोलणं नाही झालंय. आजोबा म्हणतात, अगं कला असं नको करूस, अगं ह्या विषयाचं घोंगडं भिजत ठेवणं वाईट आहे बेटा. अगं नवरा बायकोच्या नात्यामध्ये विषय ताणला ना तर नातं तुटत असतं बरं का. आता कला खरं दुःखी झाली आहे. मग आबा म्हणतात, बेटा मन मोकळेपणानं जे तुझ्या मनात आहे ना ते स्पष्ट बोल. आता कलानं खरं स्पष्ट बोलते. ती म्हणते, आजोबा खरं सांगू का तुम्हाला, तो तसा का वागलाय हे मला त्याला विचारावं वाटतच नाहीये. अशा वागण्याचं समर्थन होऊच शकत नाही ना आजोबा. मी जर स्वतःहून त्याच्याकडे विषय काढला ना आबा तर माझा स्वतःवर ताबा राहणार नाही, माझी चिडचिड होईल आणि फक्त वाद होतील. आबा म्हणतात, हो बेटा मान्य आहे, पण तू हे सहन करतेस ते चुकीचं आहे ना. कला म्हणते, हो आजोबा बरोबर म्हणताय तुम्ही, मलाही नाही सहन करता येते हे सगळं, पण काय आहे ना, म्हणजे मी माझ्या परीने एक उपाय शोधलाय, आता बघूयात त्याचं काय होतंय. योग्य वेळ आली ना की मी बोलेन त्याच्याशी या विषयावर. आबा म्हणतात, बरं बेटा जशी तुझी मर्जी. मग आता कला म्हणते, आजोबा मी स्पष्ट बोलू का. आबा म्हणतात, बोल ना बेटा. मग कला म्हणते, आजोबा अद्वैत ना खूप तिरसट स्वभावाचा आहे, म्हणजे सॉरी मी तुमच्या नातवाबद्दल बोलते, पण त्याला समजून घेणं ना आपापलीतच एक कला आहे, म्हणजे ही एक वेगळीच कला आहे त्याला समजून घेणं. खरंच म्हणजे अद्वैत चांदेकर बरोबर साध्या रोजच्या जेवणाचे व्यवहार करणं पण अवघड आहे आजोबा. अहो तुम्ही असा विचार करू नका की मी हार मानली आहे, नाही, मी योग्य वेळ आली ना की त्याला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच आहे. सॉरी आजोबा, पण मला हे करावंच लागणार आहे.
म्हणजे तुमची परवानगी असेल तर. आता आजोबा विचार करताना दिसताय प्रेक्षकांनो. तर आता उद्या या मालिकेचा भाग नसतोच प्रेक्षकांनो. तुम्हाला पुष्कळ फेकम फाकीचे रिव्ह्यू येतील. या मालिकेचा भाग उद्या नसतो, तर येत्या रविवारी तुम्हाला या मालिकेचा महा एपिसोड पुन्हा बघायला मिळणार आहे. त्या महा एपिसोडमध्ये कलाने अद्वैतला त्याने ती चिठ्ठी लिहिलेली आहे ना ती दाखवते. कारण अद्वैत तिला डिवचतो आणि म्हणतो तू डिझर्वच करत नाही, चांगली लाईफ पार्टनर तुला मिळूच शकत नाही, म्हणजे तो तिच्याशी चांगलं वागायचं नाटक करतोय असं दाखवतोय. जणू काही खरंच तो खूप चांगला आहे. पण कलाला त्याचं सत्य कळलंय. हे कला त्याला अगदी जाहीरपणे सांगणार आहे आणि आता त्याला ओरडणार पण आहे. तू माझ्याशी वाईट वागलास ना, बघ मी आता तुझ्याशी कसं वागते ते. काय वाटतं प्रेक्षकांनो, कला अद्वैतचं नातं कुठलं वळण घेईल? बघायला मजा येणार आहे. पण अद्वैतला जरा धडा शिकवायची गरज आहेच ना प्रेक्षकांनो. काही म्हणा तुम्ही, तो सरोजच्या इन्फ्लुएन्स खाली जरा जास्तीच गर्विष्ठ होत चाललाय असं मला वाटतं. बघूयात, मालिका आहे शेवटी. आपण मनोरंजन म्हणूनच एन्जॉय करतो. तुम्ही सुद्धा असंच एन्जॉय करा. माझे रिव्ह्यू कसे वाटतात मला कमेंट करून कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर येत्या रविवारचा महा एपिसोड नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल मी रिव्ह्यू दिल्यावर. नक्की सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे भाग. धन्यवाद.